नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक थेंबही तेलाचा वापर न करता दोन वेगवेगळ्या विस्मरणात गेलेल्या सूपच्या रेसिपी। हे सूप अगदी 5 ते 10 मिनिटात बनून तयार होतं। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण हुलग्याचं माडगं बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे हुलगे घेतलेले आहेत। हुलगे म्हणजेच काही ठिकाणी याला कुळीत सुद्धा म्हटलं जातं। तर मी ते 3 ते 4 चमचे म्हणजे पाव वाटी घेतलेले आहेत हुलगे। ते आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे हुलगे भाजून घ्यायचे आहेत। हुलगे म्हणजेच कुळीत हे जुना कडधान्यांपैकी म्हणजेच आयुर्वेदिक आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीत खूप महत्त्वाचे समजले जातात। आयुर्वेदामध्ये आजारी व्यक्तीस हुलग्याचे कडण देण्यास सांगितले आहे। पूर्वी घराघरात माडगे देखील याचसाठी पिले जायचे। पावसात भिजल्यानंतर कणकण सर्दी खोकला झाल्यानंतर पूर्वीची लोक हे माडगेच करून प्यायचे। हुलग्यामध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म आहेत। त्यामुळे थंड वातावरणात हुलग्याचे सेवन करणे खूपच फायदेशीर आहे। हुलगे खमंग भाजून झालेले आहेत। आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे। त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे सूपसाठी लागणारं पाणी गरम करण्यास ठेवून देऊया। 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी। पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण हे हुलगे मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत। जास्तही बारीक नाहीत करायचे। बघू शकता हुलगे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। असे रवाळ बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम ही बारीक पावडर नाही करायची। तर यापैकी 2 चमचे हुलग्याचं पीठ मी वाटीत काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। कारण डायरेक्ट पीठ जर पाण्यात घातलं तर त्याचे गुठळ्या होण्याची शक्यता असते। म्हणून आपण असं पातळ मिश्रण अगोदर करून घेणार आहोत। आणि पाणीही आपलं गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे। तर त्यामध्ये मी 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे खलबत्त्यातून वाटून घेतलेले आहेत। ते पाण्यामध्ये घालून घेऊया। लसूण भरपूर प्रमाणात वापरू शकता तुम्ही या सूपमध्ये, कारण लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात। त्यामुळे तो खाल्लेला चांगला असतो। तर इथे मी 2 चमचे शेवया घेतलेल्या आहेत। त्या आपण पाण्यामध्ये घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जी हुलग्याच्या म्हणजे कुळीत पिठाचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि आता हे व्यवस्थित 3 ते 4 मिनिट शिजवून द्यायचं आहे। बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। हे माडगं जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून पाणी मिक्स करू शकता। थोडं पातळ माडगं बनवायचं आहे, जास्तही घट्ट नाही बनवायचं, नाहीतर ते थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होतं। माडगं तयार झालेला आहे, बघू शकता एकदम मस्त झालेला आहे। आणि एवढं घट्ट आपल्याला ते हवं आहे। तर गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम हुलग्याचं म्हणजे कुळीतचं माडगं सर्व करूया। बघा गरमागरम माडगं बनून तयार झालेलं आहे। चवीला तर अप्रतिम लागतं। तोंडाला चव नसेल तर तुम्ही हे माडगं नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर हे आपलं माडगं तयार झालेलं आहे। आता आपण पुढचं सूप बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे वाटीमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाणी घालून आपण याचं पातळ असं मिश्रण बनवून घेणार आहोत। तर ज्वारीच्या पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आणि पाणीही उकळलेलं आहे। तर यामध्ये मगाशी घातलं तसंच 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे जाडसर खलबत्त्यात वाटून घेतलेले आहेत, ते घालून घेतलेले आहेत। हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे तेही आता घालून घेऊया। एकदम सगळं मिश्रण नाही घालायचं, अर्धं घालून घ्यायचं आणि मिक्स करून बघायचं, कारण कधी थोड्याशा मिश्रणानेच लगेच घट्ट होतं सूप। तर अजून मी थोडंसं घालून घेते आणि मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला 3 ते 4 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। लगेचच हे सुद्धा सूप तयार होतं आणि तोंडाला चव नसेल तेव्हा हे सूप बनवून पिलं तर त्याची चव एकदम छान लागते। तुमच्याकडे जर बनवत असतील तर याला काय म्हणतात याचं नाव मला नक्की सांगा। तर याला उकळी आलेली आहे आणि लसणाचा असा खमंग वास येत आहे।
तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गरमागरम ज्वारीच्या पिठाचं सूपच म्हणू शकते, कारण आंबील म्हणतात, खरं आंबील जरा वेगळ्या पद्धतीने केली जाते. तर हे आपण सर्व करून घेऊया. तर हे ज्वारीच्या पिठाचं सूप बनवून तयार झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर याचबरोबर आपल्या 2 पारंपरिक आणि विस्मरणात गेलेल्या सूपच्या रेसिपी बनून तयार झालेल्या आहेत. तर तुमच्या इकडे या पदार्थांना काय नाव आहे हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा या रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.